नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनंत देवगिरकर आणि आज तुम्हाला मी पार्टनरशिप फायनल अकाउंट मधला जो सॉल्व्हचा 7वा प्रॉब्लेम आहे तो 7वा प्रॉब्लेम मी तुम्हाला सोल्युशन करून देणार आहे। हा जो प्रॉब्लेम आहे हा ही बेसिक कन्सेप्ट वरती आधारित आहे आणि हा प्रॉब्लेम सोडवायला खूप सोपा आहे। तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी आज तुम्हाला करून देणार आहे। तुम्हाला स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसेल। ह्या प्रॉब्लेमचा तुम्हाला स्क्रीनशॉट तो पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे। स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम सोडवताना उपयोगी पडेल। पार्टनरशिप फायनल अकाउंट मधला 7वा जो प्रॉब्लेम आहे तो आपण पहिल्यांदा सोडवायला सुरुवात करूया। सोडवायला सुरुवात करत असताना तो काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचा आहे, रीडिंग करायचं आहे। रीड केल्यानंतर ऍडजस्टमेंट पाहायच्या आणि ऍडजस्टमेंट पाहिल्यानंतर तुम्हाला जे ट्राय बॅलन्स मध्ये डेबिट आणि क्रेडिटला दिलेले त्याला तुम्हाला काय करायचं, स्टार मार्किंग करून घ्यायचं। स्टार मार्किंग आपण यासाठी करणार आहोत की ती जी अमाउंट आहे ती आपल्याला इनर कॉलम मध्ये मेन्शन करायचं आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीचा आपल्याकडे जो प्रॉब्लेम आहे सप्रे आणि आत्रे असे दोन पार्टनर आहेत। त्याचा आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचे आहे। ऑलरेडी माझ्याकडे फॉर्मॅट मी तयार केलेला आहे। तर आपण सोडवायला सुरुवात करूया। आता स्टार मार्किंग कशाला करायचं हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगेल, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल। तर स्टार मार्किंग करायचं पहिल्यांदा सगळी डेटर्सला स्टार मार्किंग करा, परचेसला करा, लँड अँड बिल्डिंग आहे, कॅरेज आहे, मशिनरी आहे, त्यानंतर क्रेडिट साइडला जर पाहिलं तर सेल्स पण आहे। तर याला स्टार मार्किंग करून घ्यायचंय। स्टार मार्किंग झालं असेल तर आपण डायरेक्टली सोडवायला सुरुवात करूया। तर प्रॉब्लेम सोडवत असताना पहिल्यांदा ट्राय बॅलन्सची डेबिट बाजू बघा। ट्राय बॅलन्सच्या डेबिटला तुम्हाला काय दिसतंय, सन्डे डेटर्स दिसतंय आणि सन्डे डेटर्स आपण कुठे ट्रान्सफर करतो, बॅलन्स शीट असेट साइड। तर बॅलन्स शीटच्या असेट साइडला सन्डे डेटर्स ट्रान्सफर करायचे। सन्डे डेटर्स ओके, अमाउंट दिलेली तुम्हाला 40,000। जर सन्डे डेटर्स वरती पाहिलं तर सन्डे डेटर्स वरती 3 ऍडजस्टमेंट आहे, एक अनरेकॉर्डेडची आहे, एक बॅड डेटची आहे आणि एक आरडीडीची आहे। त्यामुळे आपल्याला 3 लाईन सोडायच्या, म्हणजे 1, 2 आणि 3। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे परचेस आहे। परचेस तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचे। पहिल्यांदा लिहायचे ओपनिंग स्टॉक टू ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड। अमाउंट दिलेली आहे आपल्याला अमाउंट दिलेली नाही, ज्यावेळेस आपण मेन्शन करू, पण त्याच्यानंतर दिलंय सन्डे डेटर्स नंतर परचेस आहे। तर परचेस मेन्शन करा ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस। ओके, परचेसची अमाउंट जी तुम्हाला दिलेली आहे ती आहे 65,000, इनर कॉलमला मेन्शन करा। ओके, 65,000। आता त्याच्यावरती ऍडजस्टमेंट दोन असतात, एकच आहे ऍडजस्टमेंट। पहिली आहे अनरेकॉर्डेड परचेस आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की रिटर्न पण आहे। रिटर्न आपण लेस करतो, अनरेकॉर्डेड आपण काय ऍड करतो। वाटतं ती ऍडजस्टमेंट आपल्याला करायला आता काहीच हरकत नाही। ओके, तो वाटत आपण ती ऍडजस्टमेंट पण क्लिअर करूया। परचेसची अमाउंट 65,000 दिली, मी इनर कॉलमला मेन्शन केली। ऍडजस्टमेंट नंबर तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, ऍडजस्टमेंट नंबर 6। काय सांगितलंय पहा, गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस ऑन 31st March 2019 and including in the closing stock but not recorded in the books of account। म्हणजे याचा अर्थ की तुम्ही 8,000चा माल परचेस केलेला आहे आणि त्याची एंट्री तुम्ही त्या पुस्तकामध्ये एड केलेली नाही, त्या परचेस मध्ये ऍड केलेली नाही। म्हणजेच काय करायचंय की आपल्याला ती एंट्री करावी लागणार आहे, म्हणजेच आपण ते परचेस मध्ये काय करणार आहोत, ऍड करणार आहोत। तर ऍड करून घ्यायचंय, म्हणजे ती कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल। ऍड अनरेकॉर्डेड 8,000 अमाउंट असणारे इनरलाच घ्यावं लागेल कारण की रिटर्न आहे 73,000। ओके, मग आता अनरेकॉर्डेड आहे, परचेस केलेला आहे, म्हणजे याचा अर्थ की आपल्याला काय करायचे, पैसे द्यायचे आहेत। बरोबर आहे, मग आपल्याला ज्याला पैसे द्यायचे आपण काय म्हणणार, त्याला कोण म्हणणार आहे, सन्ड्री क्रेडिटर। तर आपले ज्यावेळेस क्रेडिटर येतील त्या क्रेडिटर्स मध्ये आपण काय करणार आहोत, हे अमाउंट ऍड करणार आहोत। पुन्हा एकदा लक्षात, आपण माल परचेस केलेला आहे 65,000चा, ऑलरेडी आपल्याला 65,000 द्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला असं कळलं की 8,000 रुपीज जे आहे आपण नंतर आपण त्याची एंट्री केलेली आहे, म्हणजे याचा अर्थ की 8,000 आपल्याला पुन्हा द्यायचे आहे। म्हणजे याचा अर्थ की आपल्याला ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे, ज्या व्यक्तीला आपण पैसे देणार आहोत तो आहे आपला क्रेडिटर। ज्यावेळेस क्रेडिटच्या अमाउंट होईल त्यावेळेस आपण इथे मेन्शन करू। आता आपण त्यामध्ये ऍड करणार आहे अनरेकॉर्डेड परचेस। इथे ऍड करून घ्या अनरेकॉर्डेड, जी 8,000 तुमची अमाउंट दिलेली ती 8,000 अमाउंट इनरला मेन्शन करून घ्या। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला दिसते
रिटर्न्स दिसतात बरोबर. रिटर्न्स हे तुम्हाला डेबिटला जे रिटर्न दिलेले हे डेबिटचे रिटर्न हे तुमचे सेल्स मधून मायनस करायचे आणि क्रेडिटचे रिटर्न हे परचेस मधून मायनस करायचे. मग आता तुमचे डेबिटचे रिटर्न हे सेल्स मधून मायनस करायचे तर पहिल्यांदा लिहायचंय बाय सेल्स. ओके, सेल्सची अमाऊंट इथे बघू आपण. त्यानंतर लिहायचं रिटर्न. ओके, आणि त्याच्यानंतर येणाऱ्या अमाऊंट मधून परत आपण त्याच्यावरती एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे अनरेकॉर्डेडची. तर अनरेकॉर्डेड आपण इथे मेन्शन करू शकतो अनरेकॉर्डेड. ठीक आहे. आता जे रिटर्न्स आहे ती रिटर्नची अमाऊंट बघा तुम्हाला दिलेली 800 रुपीज. ओके, नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक तुम्हाला 18,000 चा दिलेला आहे. 18,000 चा ओपनिंग स्टॉक मेन्शन करा. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ओपनिंग स्टॉक नंतर लँड अँड बिल्डिंग आहे 10,000 ची. लँड अँड बिल्डिंग पण 10,000 मेन्शन करा बॅलन्स शीटच्या असेट साइडला. लँड अँड बिल्डिंग 10,000 इनर कॉलमला मेन्शन करा. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅरेज आहे. कॅरेज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं टू कॅरेज. ओके, इथे आपल्याला रिटर्न मायनस करायचे लेस रिटर्न. त्यानंतर इथे लिहायचे टू कॅरेज. कॅरेजची अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे 1,200 इनर मेन्शन करा. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला दिलेलं आहे रेट्स अँड टॅक्सेस दिलेले आहेत. हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं आहे टू रेट्स अँड टॅक्सेस. ओके, जी अमाऊंट आहे ती 1,000 तुम्हाला आउटरला घ्यायचे ऍडजस्टमेंट नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स आपण काय करतो की लेस करतो नेट प्रॉफिट कॅपिटल मधून आपण लेस करतो. पण आपला फॉर्मॅट ठरलेला आहे. पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत कॅपिटल. कॅपिटल मध्ये जो पार्टनर आहे पहिल्यांदा सेपरेटचं कॅपिटल घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत नेट प्रॉफिट. ओके, नेट लॉस असेल तर आपण मायनस करणार आहोत. त्यानंतर लेस करणार आहोत ड्रॉइंग्स. ओके, तर ड्रॉइंगच्या अमाऊंट तुम्हाला सेपरेटची दिलेली आहे 3,000. सेम पद्धतीने तुम्हाला लिहायचे कॅपिटल अथरे ऍड नेट प्रॉफिट. जी अमाऊंट आहे त्यातून आपण लेस करणार आहोत ड्रॉइंग्स. आणि जी ड्रॉइंगची अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी पुस्तकामध्ये ती आहे अथरेची 2,000 रुपीज. ओके, तर या पद्धतीने आपण मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा तुम्हाला दिसतंय सॅलरीज दॅट इज एक्सपेंडिचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज. सॅलरीज ऍडजस्टमेंट दिली का नाही दिलेली त्यामुळे ऑर्डरला घ्या 3,200. नेक्स्ट इज बॅड डेज. आता बॅड डेज दिलेले त्यामुळे आपल्याला फॉर्मॅट इथे मेन्शन करावं लागेल. आणि फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे मागच्या लेक्चरला मी सांगितलं आहे. पहिल्यांदा असतात बॅड डेज. जे बॅड डेज आहेत ते कोणते आहेत ओल्ड आहे. त्यानंतर ऍड करणार आहोत न्यू बॅड डेज. त्याच्यानंतर परत ऍड करणार आहोत न्यू आरडीडी. आणि येणाऱ्या अमाऊंट मधून आपण लेस करणार आहोत ओल्ड आरडीडी. तर हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलामध्ये आपण टाकायचंय आता हे बॅड डेज ओल्ड आहे तर ओल्ड बॅड डेज मध्ये 1,000 मेन्शन करा. ओके, तर या पद्धतीने आपण मेन्शन केले. त्यानंतर मशिनरी आहे. मशिनरी बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करतो. असेट साइडला मेन्शन करायचे मशिनरी. मशिनरी अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला 25,000 इनरला मेन्शन करायचे आणि डेप्रिसिएशन त्यावरती दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट दॅट इज युअर एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरला मेन्शन करा टू ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऍडव्हर्टाइजमेंट. अमाऊंट दिलेली 4,000 आणि दिस इज द लास्ट. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहे दॅट इज युअर असेट्स. असेटला मेन्शन करायचंय पीएफ इन्व्हेस्टमेंट. पीएफ इन्व्हेस्टमेंट आणि जी अमाऊंट आहे ती अमाऊंट मेन्शन करा 18,500. ओके,
या पद्धतीचा आपण पूर्ण ट्राय बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण जाऊया क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला जर पाहिलं तर तुम्हाला सेल्स दिसतात. सेल्स मेन्शन करायचे 85,000. आता लक्षात घ्या. ओके, आता आपण ही कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर करूया म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येऊन. 85,000 चे सेल्स आहे, त्याच्यामधून आपण रिटर्न आहे, रिटर्न 800 रुपीज आहे. मग मायनस करायचे 85,000 मधून 800 रुपीज गेले 84,200. बरोबर आहे. आपल्याकडे एवढे सेल्स आहेत, त्याच्यामध्ये आपण अनरेकॉर्डेडची मिस केलेली आहे, म्हणजे अनरेकॉर्डेड केलेले आहे. ऍडजस्टमेंट नंबर बघा, ऍडजस्टमेंट तुम्हाला ऍडजस्टमेंट नंबर दिलेली आहे 4. गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे याचा अर्थ की 3,000 चा जो गुड्स आहे सेल्स केला पण त्याची आपण एंट्री केलेली नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. सॉरी, इथे ऍड म्हणावं लागेल, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे 3,000 इथे मेन्शन करा. अमाऊंट असणार आहे 87,200. ओके, म्हणजे ही पूर्णपणे आपण कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे अनरेकॉर्डेड सेल्सची. आता सेल्स आहे म्हणजे सेल्स केलेला आहे, विकलेला आहे. विकला आहे म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला त्याच्याकडून पैसे मिळणार आहे, आणि ज्याच्याकडून पैसे मिळतात तो जर आपला सन्ड्री डेटर. मग सन्ड्री डेटर्स मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा ऍड करावं लागेल. ऍड अनरेकॉर्डेड अमाऊंट इज 3,000. टोटल येणार आहे 43,000. ओके, म्हणजे ऍडजस्टमेंट नंबर जी तुम्हाला मी आता सांगितलेली आहे 4 आणि 6 ह्या दोन्ही कंप्लीट झालेल्या आहेत. एक सेल्स वरती आहे आणि एक परचेस वरती आहे. ठीक आहे, तर आता येऊया आपण सन्ड्री क्रेडिटर्स कडे. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला आपण ऑलरेडी मेन्शन केलेली आहे, त्याची फक्त आपण मेन्शन करायची 23,000. ऍड करून घ्या, किती आले 31,000. बरोबर आहे, 31,000 रुपये आले मेन्शन केले, कारण त्याच्यामध्ये अनरेकॉर्डेड हे परचेसचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सन्ड्री इन्कम, दॅट इज युअर इन्कम. इन्कमला मेन्शन करा बाय सन्ड्री इन्कम. ओके, अमाऊंट इज 2,000. नेक्स्ट इज कॅपिटल आहे. कॅपिटल तुम्हाला ऑलरेडी आपण फॉर्मॅट लिहिलेला आहे, फक्त अमाऊंट मेन्शन करायची. कॅपिटल बघा, सप्रे आणि अत्रेचे 35,000 आहेत, म्हणजे इक्वल आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे दिस इज अ प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंड ही तुमची लायबिलिटी आहे, म्हणजे लायबिलिटीला मेन्शन करायचंय पीएफ. अमाऊंट इज 10,000, 10,000 रुपये. नेक्स्ट इज रिटर्न. आता रिटर्न आले, क्रेडिटचे रिटर्न हे परचेसशी संबंधित आहे, त्यामुळे परचेस मधून रिटर्न मायनस करणारे 1,500. इथं आपण ऑलरेडी फॉर्मॅट लिहिलाय, फक्त मायनस करा. अमाऊंट असणारे 71,500. त्यानंतर नेक्स्ट आहे कमिशन प्री रिसिव्ड आहे. ऑलरेडी कमिशन तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मिळालेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ की प्री रिसिव्ड आहे, म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला हे ट्रान्सफर करायचे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला. कमिशन प्री रिसिव्ड अमाऊंट इज 800. त्यानंतर नेक्स्ट आहे आरडी. ओल्ड आरडी आहे 400 रुपीज, इथे मेन्शन करायचं ओल्ड आरडी मध्ये 400 रुपीज. ओके, तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे ट्राय बॅलन्स आहे, डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू पूर्णपणे पोस्टिंग केलेलं आहे. ओके, ऍडजस्टमेंट जे आहेत, काही ऍडजस्टमेंट आपल्याला आत्ताच करणं खूप गरजेचं होतं की जेणेकरून तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायला सोपं पडेल. त्यामुळे आपण अनरेकॉर्डेड परचेस आणि अनरेकॉर्डेड सेलची ही जी ऍडजस्टमेंट आहे ही ऍडजस्टमेंट पण आपण आता पूर्णपणे क्लिअर केलेली आहे. ओके, म्हणजे ऍडजस्टमेंट नंबर जे तुम्हाला मी सांगितलं तर ते पूर्णपणे झालेले. आता आपण जाणार आहोत खाली, म्हणजे खालच्या प्रॉपर ऍडजस्टमेंटकडे. पण जात असताना पहिल्यांदा नीट पहा की त्याच्यामध्ये थोडं हिडन ऍडजस्टमेंट दिलेली की ती पहिल्यांदा आपल्याला चेक करायची, आणि त्यानंतरच आपण मग काय करणार आहोत, मेन ऍडजस्टमेंटकडे जाणार आहे. आता हिडन ऍडजस्टमेंट कशी ओळखणार, तर मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की जर तुम्हाला ब्रॅकेट दिला असेल, पर्सेंटेज दिला असेल तर त्याला आपण हिडन ऍडजस्टमेंट म्हणतात. पण ओपनिंग स्टॉक सोडून बाकीच्या काही तुम्हाला गोष्टी दिसतात का बघा की ज्याच्यामध्ये हिडन ऍडजस्टमेंट आहे. तर मला वाटतं की मशिनरी, जी मशिनरी तुम्हाला दिलेली आहे त्या मशिनरीवरती हिडन ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, आपण पहिले ते डेप्रिसिएशन क्लिअरच करूया, मग आपल्याला बेसिक आपल्याला ऍडजस्टमेंट क्लिअर करता येईल. ठीक आहे, आता आपल्याला हिडन ऍडजस्टमेंट दिले मशिनरी. आता मशिनरीवरती काय सांगितलंय बघा की त्यांनी सांगितलं की ऍडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 दॅट इज 10,000. म्हणजे मशिनरीची प्राइस किती आहे तुमच्याकडे 25,000. ओके, आणि ही अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट दिली, हिडन ऍडजस्टमेंट दिली, म्हणजे याचा अर्थ की हे डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन करण्यासाठी दिली.
ऍडजस्टमेंट नंबर 2 बघा. ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये सांगितले डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 5% अँड मशिनरी @ 10%. जर तुम्ही विचार केला तर डेप्रिसिएशन आपण लेस करतो, बरोबर आहे, लेस डेप्रिसिएशन @ 10%. ओके. जर तुम्ही 25,000 वरती 10% कॅल्क्युलेशन केलं तर 2,500 हे तुमचं डेप्रिसिएशन येणार आहे, बरोबर आहे. आणि असं जर केलं तर हे आन्सर तुमचं रॉंग असणार आहे. पण तुम्हाला काय करायचं की त्यांनी ऑलरेडी सांगितलं की त्यातली एक जी मशिनरी आहे ही ऑक्टोबर मध्ये खरेदी केली. मी तुम्हाला थोडक्यात वर्किंग नोट सांगतो. म्हणजे 25,000 आहे, इथं वर्किंग नोट करतोय, त्याचे 2 तुकडे करायचे. एकाची अमाऊंट आहे 15,000, एकाची तुम्हाला 10,000 सांगितलेली, बरोबर आहे. आणि एकाची मग किती असणार आहे, साहजिकच 15,000 असणार आहे. 15,000 प्लस 10,000 दॅट इज 25,000. हे जे आहे हे 12 मंथचं डेप्रिसिएशन करायचं @ 10% आणि हे जे आहे त्याला 6 मंथचं कॅल्क्युलेशन करायचंय, 6 मंथचं कॅल्क्युलेशन करायचंय @ 10%. ठीक आहे. जर आता आपण 15,000 वरती 10% कॅल्क्युलेशन केलं तर 1,500 येतात, बरोबर आहे. आणि जर 10,000 वरती आपण 10% कॅल्क्युलेशन केलं तर 1,000 येणार आहे. पण जर त्याचं 6 महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा आन्सर येणार आहे 500 रुपीज. त्या दोघांची टोटल केली तर 2,000 तुमची काय येणार आहे, टोटली डेप्रिसिएशन येणार आहे. ठीक आहे. म्हणजे मशिनरीवरती जे डेप्रिसिएशन असणार आहे ते डेप्रिसिएशन असणार आहे 2,000 रुपीज. ओके. कारण की का, एक मशिनरी आपली एप्रिल टू मार्च प्रवास केलेला आहे आणि एक मशिनरी जी आहे ती ऑक्टोबर मध्ये खरेदी केली. ऑक्टोबर टू मार्च दॅट इज अ 6 मंथ पिरियड. तर 6 मंथचा जो पिरियड आहे तो आपण काय केलेला आहे त्याच्यावरती आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट. तर टोटल डेप्रिसिएशन दॅट इज 2,000 रुपीज मेन्शन करायचे. आउटरला 23,000. आता 2,000 चं डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मेन्शन करा. टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी दॅट इज 2,000. आउटरला घ्या, इनरला घ्या, काही हरकत नाहीये. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, अजून वाटतं ती जी ऍडजस्टमेंट आहे, ऍडजस्टमेंट नंबर 2 ती कम्प्लीटच करून घेऊया. डेप्रिसिएशन आले तर डेप्रिसिएशन सांगितलं तुम्हाला आता लँड अँड बिल्डिंग वरती 5%. लँड अँड बिल्डिंग बघा इथे दिलंय, त्याच्यावरती 5% कॅल्क्युलेशन करायचंय. लेस डेप्रिसिएशन @ 5%. ओके. म्हणजेच किती येणार आहे 500 रुपीज. म्हणजे टोटल येणार आहे 9,500 मायनस केल्यानंतर. आता हे 500 रुपीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मेन्शन करा. टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग दॅट इज 500 रुपीज. ओके. तर अशा पद्धतीने आपण डेप्रिसिएशनची जी ऍडजस्टमेंट आहे ती पूर्णपणे क्लिअर केलेली आहे. आता आपण येऊया प्रॉपर ऍडजस्टमेंट कडे. खाली जे ऍडजस्टमेंट दिल्यात त्या करूया. त्याच्यातली पहिली जी ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे ती पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. आणि क्लोजिंग स्टॉक तुम्हाला 23,000 चा दिलाय. क्लोजिंग स्टॉक तुम्हाला माहितीच आहे, पहिल्या इथे ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साइड, बॅलन्स शीट, असेट साइड मेन्शन करून घ्या. राईट करा बाय क्लोजिंग स्टॉक 23,000. लगेच बॅलन्स शीटच्या असेट साइडला क्लोजिंग स्टॉक 23,000. ओके. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक झाला. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. ऑलरेडी आपण ती पूर्णपणे क्लिअर केलेलीच आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 या. ओके. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये की create provision for bad and doubtful debts at the 5% certain interest and write off 1,000 for bad debts. पहिल्यांदा तुम्हाला काय कॅल्क्युलेशन करायचं की तुमचे जे बॅड डेब्ट्स आहेत पहिल्यांदा ते बॅड डेब्ट्स तुम्हाला पहिल्यांदा मायनस करून घ्यायचे. त्यानंतर मग तुम्ही आरडी करा. नाही तर तुम्ही जर याच्यावरती 5% आरडी करून बॅड डेब्ट्स केले तर रॉंग आन्सर येणार आहे. पहिल्यांदा बॅड डेब्ट्स वरती फोकस करा. बॅड डेब्ट्स पहिल्यांदा मायनस करा, नंतर आरडी कडे या. ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण करणार आहे मायनस लेस बॅड डेब्ट्स. बॅड डेब्टची तुम्हाला अमाउंट ऑलरेडी सांगितलेली 1,000 मायनस करा म्हणजे 42,000 आले. ओके. त्याच्यातून लेस करायचं. आता इथे कॅल्क्युलेशन करायचं आरडीडी @ 5%. ओके. मग 42,000 वरती तुम्हाला 5% काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. मग किती येणार आहे अमाउंट तुमची 2,100. ही तुमची काय झालं आरडीडी. 42,000 वरती 5% कॅल्क्युलेशन केलं तर 2,100. जर तुम्ही आरडीडी 43,000 वरती गाडी बॅड डेब्ट्स खाली घेतले तर तुमचा आन्सर रॉंगली येणार आहे. पहिल्यांदा बॅड डेब्ट्सला प्राधान्य द्या, नंतर आरडीडी कॅल्क्युलेशन करा. मग अमाउंट तुमची आउटरला येणार आहे 39,900 ही तुमची अमाउंट आहे. आता काय करायचंय हे बॅड डेब्ट्स आरडीडी हे दोन्ही नवीन आहेत, न्यू आहे, ऍडजस्टमेंट मधले आहेत. हे दोन्ही घ्यायचे आणि आपल्याला ट्रान्सफर करायचे आपल्या फॉर्मॅट मध्ये. आता बॅड डेब्ट्स 1,000 आहे, न्यू आहे बॅड डेब्ट्स, बरोबर आहे. इथे 1,000 घेतले. त्यानंतर काय सांगितलंय आरडीडी न्यू आहे, किती सांगितलंय 2,100 आहे. ही पण आपण इथे मेन्शन केली. आता लगेच हे करूया. टोटल करू 2,000, 3,000, 4,000, 4,100 मायनस 400 रुपीज. अमाऊंट असणार आहे
3700. ठीक आहे. तर या पद्धतीची बॅड डेट्स आरडीडीची कन्सेप्ट आपण क्लिअर केलेली आहे. पुन्हा एकदा रिपीट करतोय. पहिल्यांदा बॅड डेट्स फायनान्स करायचे, नंतर 5% आरडी कॅल्क्युलेशन करायचे. जर तुम्ही आरडी कॅल्क्युलेशन केली तर मग तुमचा आन्सर चुकणार आहे. आता नेक्स्ट बघा, ऍडजस्टमेंट नंबर 4 आलेली आहे तुम्हाला, ती आपण ऑलरेडी क्लिअर केलेली आहे. अनरेकॉर्डेड सेल्स आहे, ऑलरेडी आपली ऍडजस्टमेंट झालेली आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग कॅरेज सांगितलंय 500 रुपीज. आउटस्टँडिंग कॅरेज आहे 500 रुपीज आहे आणि आउटस्टँडिंगचा नियम काय त्या एक्सपेन्सेस मध्ये आपण काय करतो ऍड करतो. मग ऍड करून घ्यायचे. ऍड आउटस्टँडिंग बरोबर आहे. अमाऊंट 500 रुपीज आहे, 500 रुपीज ऍड करा बरोबर आहे. त्याचा दुसरा जो इफेक्ट आहे पुढे येणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करणार आहोत लायबिलिटीजला. तर आपण तो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला मेन्शन करणार आहे आउटस्टँडिंग कॅरेज अमाऊंट 500 रुपीज. ओके. तर या पद्धतीच्या सर्व ऍडजस्टमेंट आपण पूर्णपणे क्लिअर केल्या. लास्ट ऍडजस्टमेंट आपली झालेली आहे अनरेकॉर्डेड परचेसच्या संबंधित. ठीक आहे. सर्व ऍडजस्टमेंट क्लिअर झाल्यात, सर्व ट्रान्सफरिंग पोस्टिंग आपलं पूर्णपणे झालेलं आहे. आता आपण येणार आहोत प्रॉब्लेमकडे. तर प्रॉब्लेम आपल्याला टॅली करायचं आहे. आता टॅली करत असताना पहिल्यांदा आपण काय पुढे जाणार आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट्स आपण नंतर बॅलन्स शीट कडे. ठीक आहे. आता ट्रेडिंग अकाउंटकडे या. ट्रेडिंग अकाउंटची तुम्हाला टोटल करायची. ठीक आहे. मी इथे टोटल करतो ट्रेडिंग अकाउंटची. ट्रेडिंग अकाउंटची जी टोटल आहे 87,200 प्लस 23,000 टोटल असणार आहे 1,10,200 ही तुमची टोटल आहे. सेम टोटल तुम्हाला इकडे घ्यायची डेबिट साइडला 1,10,200. ओके. मग आता काय करायचं 1,10,200 मधून तुम्हाला डेबिटची टोटल मायनस करायची. हो सर, आउटस्टँडिंग इथे करा टोटल 1,700 ही अमाऊंट राहिली आपली करायची. मग आता ह्याची टोटल करा. ह्याची टोटल असणार आहे 200. तर 91,200 ही तुमची टोटल आली. आता काय करायचं की 1,10,200 मधून 91,200 मायनस करा, कारण की डेबिटची टोटल तुमची 91,200 आलेली आणि ती टोटल असणार आहे म्हणजे मायनस करून जी असणार आहे ती अमाऊंट असणार आहे 19,000. त्याला आपण म्हणणार आहे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाउन. हा आपला ग्रॉस प्रॉफिट आला. हा ट्रान्सफर करायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे. ऑलरेडी इथे मेन्शन करायला पाहिजे पण मी इथे खाली मेन्शन करतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन अमाऊंट 19,000 मेन्शन करून घ्या. ओके. आता 19,000 झाले. आता जर पाहिलं डेबिट आणि क्रेडिट जर पाहिलं तर तुमची क्रेडिटची टोटल जास्त आहे, ती डेबिटची टोटल तुमची कमी येते प्रॉफिट लॉस अकाउंटची. तर तुम्हाला काय करायचं आता टोटल करून घ्या 90,000 प्लस 2,000 21,000. ओके. आता ही 21,000 ची टोटल तुमची दिलेली आहे ती सेम ऍज इट इज तुम्हाला इथे द्यायचं 21,000. ओके. आता काय करायचं तुम्हाला की जी टोटल आलेली आहे क्रेडिटची टोटल केली त्यातून आपण डेबिटची टोटल मायनस करणार आहे. डेबिटचं ह्या ज्या काही गोष्टी दिसतात डेबिटला ज्या ज्या गोष्टी दिसतात त्यांची टोटल करा आणि ती टोटल तुमच्या येणाऱ्या क्रेडिटच्या टोटल मधून मायनस करायची. डेबिटची टोटल तुमची आहे 14,400. ठीक आहे. मग 14,400 जी दिलेली टोटल आहे ती तुम्हाला काय करायचं 21,000 मधून तुम्हाला मायनस करायची. मग 21,000 मायनस 14,400 जर मायनस केले तर तुमचं एनपी मिळणार आहे म्हणजे नेट प्रॉफिट मिळणार आहे. आणि तो नेट प्रॉफिट असणार आहे 6,600. ह्याला म्हणणार आहे टू नेट प्रॉफिट कॅरी डाऊन म्हणजेच ट्रान्सफर टू कॅपिटल आपण असं म्हटलं तरी चालेल. आता याच्यामध्ये बघा आपल्याकडे दोन पार्टनर आहेत सप्रे आणि आत्रे बरोबर आहे. आता हे दोन पार्टनर आहेत ह्यांचा रेशो तुम्हाला दिलाय का नाही दिलाय का बघा नाही दिला. म्हणजे याचाच अर्थ की तुम्हाला काय करावं लागेल की ह्यांचा जो प्रॉफिट आहे तो दोघांना त्यांच्या रेशो प्रमाणे इक्वली वाढावा लागेल. ठीक आहे. तर आता काय करायचं की ह्यांना जो आहे सप्रे आणि आत्रे ओके 6,600 तुम्हाला इक्वली वाटायचंय समान वाटायचं. ठीक आहे. आणि वाटायचं असेल तर मग तुम्हाला काय कॅल्क्युलेशन करायची एवढी काही गरज नाही. तुमची अमाऊंट जो सप्रे आहे त्याच्या नावाने येणार आहे 3,300 आणि आत्रेला पण येणार आहे 3,300 इक्वली आपण वाटलेला आहे. ठीक आहे. मग आता हा वाटलेला नेट प्रॉफिट जो आहे तो आपण जे लायबिलिटीजला लिहिलेला आहे ना फॉर्मॅट मध्ये तिथे तुम्हाला ऍड करायचं आहे. इथं नेट प्रॉफिट लिहिलाय सप्रेच्या नावाने आलाय 3,300
अकराच्या यामध्ये पण आले 3300. ऍड करा, किती आले 38,300. मायनस करा 3000 35,300. सेम ॲज इट इज. 30 तुमची टोटल येणार आहे 38,300 बरोबर आहे. मायनस 2000 आहे, इथं मायनस करायचं तुम्हाला, म्हणजेच येणार आहे 36,300. ओके, ते या पद्धतीचं आपण पोस्टिंग केलेलं म्हणजे नेट प्रॉफिट ट्रान्सफर केलाय. आता बॅलन्स शीटची असेटची टोटल आणि लायबिलिटीची टोटल तुम्हाला करायचे. पुस्तकामध्ये ऑलरेडी टोटल दिलेली आहे आणि आपली पण तीच टोटल येणार आहे, सेम येणार आहे. तर टोटल असणार आहे तुमची 1,13,900. सेम टोटल तुम्हाला इकडे यायचे 1,13,900. ओके, तर अशा पद्धतीने आपण फायनल अकाउंटचा जो सॉल्वचा 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे मी तुम्हाला सोडून दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. कदाचित तुम्हाला ब्लॅकबोर्डवरचे काही वर्ड्स तुम्हाला कळणार नाही, काही अमाऊंट्स तुम्हाला दिसणार नाही, कारण की हा अत्यंत छोटा ब्लॅकबोर्ड आहे. तर त्यामुळे तुम्हाला ते नंबर समजणार आहे. फक्त एवढंच आहे की मी ज्या कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेल्या आहे, शिकवताना ज्या सांगितल्या आहेत त्या कन्सेप्ट जर तुम्ही फॉलो केला तर मला नाही वाटत की तुम्हाला हा प्रॉब्लेम डिफिकल्ट जाऊ शकतो. पार्टनरशिप फायनल आपण हा डिफिकल्ट जाऊ शकतो. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. ओके, थँक्यू.